हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं, पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। हो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशी, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आसे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कारोनी आता चल विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 20वा। हा परिच्छेद कालच चालू झालाय आणि थोडंफार त्याच्यातला आपण काय पंक्ती बघितल्या। या परिच्छेदाची शंका शिष्याला काय झालेली आहे, त्यानं अशी शंका केली होती की महाराज, सृष्टी उत्पन्न होण्यासाठी, सृष्टीला उत्पन्न होण्यासाठी जर मुळीच क्रम नाही, सृष्टीची उत्पत्ती ही क्रमा वाचून होते, म्हणजेच युगपत होते, तर मग मला असं सांगा
आपण जो लय चिंतनाचा प्रकार सांगता तो उलट दिशेने का सांगता? विरुद्ध दिशेने लय चिंतनाचा म्हणजे क्रम, लय चिंतनासाठी क्रम हा उलट का सांगता? कारण त्याची शंका कशी आहे पहा. जर सृष्टीमध्ये उत्पन्न होण्यामध्ये क्रम नाहीच, सृष्टी कशी उत्पन्न व्हायली? मग युक्त युगपत उत्पन्न व्हायली. आणि मग युगपत सृष्टी उत्पन्न व्हायली तर तुम्ही लय चिंतनासाठी जो क्रम सांगितला तो उलट दिशेने का म्हणून सांगायला? हा सांगण्याचा मला अभिप्राय कळाला नाही. पण क्रम नाही तर क्रम का सांगायला? क्रम नसताना क्रम सांगायला? पहा शंका त्याची कशी. सृष्टी उत्पन्न होण्यात जर मुळीच क्रम नाही तर विरुद्ध क्रमाने लय चिंतनार्थ सृष्टीचा क्रम सांगितला आहे. मग असे कसे म्हणता? कारण असं म्हणता येणार नाही तुम्हाला. सृष्टीची उत्पत्ती युगपत आणि तुम्ही उलट क्रमानं लय चिंतनाचा इथं अट्टहास करता, असं तुम्हाला म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही? कारण साधकानं मुळीच क्रम नसलेल्या पदार्थाचे चिंतन किंवा ध्यान कसं करावं? क्रमच नाही त्याला तर क्रमशः ध्यान कसं करावं आणि पुन्हा उलट क्रमानं करायचं? ते सोयीचं तरी आहे का? बरं ते करता येईल कसंही, पण त्याला क्रमच नाही आणि तुम्ही क्रम सांगायला. मग ज्या पदार्थाला क्रमच नाही उत्पत्तीला, आता हा पदार्थ म्हणजे सृष्टी, आता हिला उत्पन्न व्हायला काही क्रम नाही म्हणजे काय? परमात्म्यापासून म्हणजे ईश्वरापासून माया ह्या उपाधीनं, माया या उपाधीने देश कालाची उत्पत्ती केली. आकाशादी पंचमहाभूत उत्पन्न केले आणि त्या पंचमहाभूताचं अपंचीकृत भूतांचं पंचीकृत होऊन या सृष्टीतले पदार्थाची उत्पत्ती झाली. मग हा जो क्रम आहे हा क्रम आम्ही मानू लागलो. मी हे क्रम मानू लागलो, पण तुम्ही काय म्हणलात? सृष्टी उत्पन्न व्हायला क्रमच नाही. कारण अनिर्वचनीय मायापासून किंवा अविद्यापासून या देशकालाची, आकाशादी प्रपंचाची ही युगपत उत्पत्ती तुम्ही सांगायला आणि आता म्हणतात की क्रमानं चिंतन करा, आणि तेही कसं? उलट क्रमानं करा. आता त्या पदार्थांना क्रमच नाही तर मग त्याचं चिंतन कसं म्हणून करायचं? क्रम असल्यावर करीन माणूस. आता क्रमच नाही. जर एखाद्या माणसाच्या खांद्यावर पाण्याची घागर आहे, डोक्यावर भाकरीचं टोपलं आहे, बगलामध्ये एखादी बाटली किंवा थैली अडकिलेली आहे, आणखी काही
वस्तू त्याच्या देहावर ते घेऊन चाललेला आहे. हा? आणि कुठेतरी ठेसाळून तो पडला खाली. मग तो पडल्यावर जिनं त्या घेतल्या होत्या उपाध्या, त्या वस्तू, त्या तुमचं म्हणणं आहे की त्या एकदाच पडल्या. तुमचं काय म्हणणं आहे? ते पडलं की सगळं एकदाच पडलं का बाऱ्या बाऱ्यानं पडलं? ते पडलं की सगळंच पडलं ना. मग याच्यामध्ये क्रम सांगता येईल का काही? हे पडलं आधी, ते पडलं आधी, घागर पडली, पुन्हा थैली पडली, पुन्हा टोपलं पडलं, पुन्हा तो पडला, नाही तर ते आधी पडला, असा क्रम सांगता येईल का? पडलं की ते पडलं की सगळंच पडलं, त्याच्यात क्रम अजिबात नाही. मग आता असं तुम्ही अगोदर सांगितलं होतं. असं अगोदर तुम्ही काय सांगितलं की मुळीच सृष्टी उत्पत्तीला क्रम नाही. मग आम्ही मान्य केलं. पण आता काय म्हणतात की उलट अर्थानं, उलट दिशेनं त्याचं लय चिंतन करावं. आणि मग साधकानं करायचं तरी कसं आता चिंतन? मग मानू तुमचं. मग सांगितलेला क्रम तो धरायचा का नाही? सांगितलेला क्रम तुम्ही सांगितला होता ना मागे क्रम. मायापासून अनिर्वचनीय देशकालाची उत्पत्ती झाली, देशकालापासून पंचमहाभूताची उत्पत्ती झाली, पंचमहाभूतापासून पुन्हा त्याचं पंचीकृत झालं आणि त्या पंचीकृतापासून सृष्टीची उत्पत्ती झाली. मग हा जो तुम्ही क्रम तुम्हाला सांगायचाच होता, तर मग युगपत का म्हणून सांगायला? तुम्हाला क्रम सांगायचाच होता ना. कारण आता म्हणायतलात ना उलट अर्थानं त्याचं लय चिंतन करावं. मग तुम्हाला हे सांगायचंच होतं तर युगपत का सांगितलं? शंका बरोबर आहे का नाही? कोणाला वाटन शिष्य हा इमानदार माणूस चांगला शंका विचारायला लागला आणि आता गुरुजीला याच्यावर काही सांगता येणार नाही, कारण त्याचं एकदम बराबर आहे. पण शास्त्राची अनुभूती, सद्गुरूचं अपरोक्ष ज्ञान यापुरं कसलीही शंका जरी असली तरी त्या शंकेचं पीठ झाल्याशिवाय राहत नाही. ही शंका त्याची ऐकून घेतली गुरुजीनं आणि म्हणाले, बाबा रे, असं कधी म्हणावं लागतंय? सांगून सांगून जर कळत नसल तर म्हणावं लागतं, अरे बाबा रे, जसं ध्येयाचे स्वरूप असेल तसेच ध्यान करावे, असा काही नियम आहे का नाही? कारण मागे तुला सांगितलं होतं, जर आपणाला विष्णूची पूजा करायची असेल तर शालिग्रामाचा गोटा जरी समोर मांडला तरी पण त्याची पूजा करता येते, हे का नाही? म्हणून ज्याचं ध्यान करायचंय तेच समोर पाहिजे असा काय नियम नाही, असं सांगतात. ध्यान विधी वाक्याच्या अधीन नसतं, अधीन आहे. ध्यान हे विधी म्हणजेच जसा नियम सांगितलाय का ध्यानाचा, जसा नियम सांगितलाय का त्या नियमावर आधारित आहे ध्यान, है का नाही? नियम काय केलाय तुम्हाला? शंख चक्र गदा पद्म सहित हाती ही जर मूर्ती पूजायची असेल तर तुम्ही पुढं काही ठेवा प्रतीक म्हणून आणि ध्यानामध्ये ती वस्तू आणा.
कोणती? शंखचक्र गदा पद्मसहित हाती. हे ध्यानामध्ये राहू द्या. फक्त समोर पूजासाठी ती वस्तू बांधा. दगड कांताही बांधला तरी चालते. हे ध्यानामध्ये झालं, है का नाही? मग आता लय चिंतन करायचंय म्हणजे काय करायचंय? ध्यानच करायचंय ना. लय चिंतन करायचं म्हणजे ध्यानानच होईल ना. ते प्रत्यक्ष पुढे येणार आहे का? आता आपल्याला पृथ्वीचा लय जलामध्ये करायचा आहे. जला चालय कशात? अग्नीमध्ये. आणि अग्नी चालय वायूमध्ये. आणि वायू चालय आकाशामध्ये. आणि आकाशा चालय मायेमध्ये. कारण हे मायाचेच आहेत ना सगळे, है का नाही? उपादान कारण काय याला? मायाच आहे, है का नाही? आणि उपादान कारण असणारा पदार्थ कसा असतो? अनिर्वचनीय मिथ्याचा असतो, है का नाही? जेणेकरून त्याच्यापासून हे सर्व अनिर्वचनीय मिथ्या झालेला आहे, म्हणून तोही मिथ्याचा आहे, है का नाही? आणि मग तो कधी असतो आणि कधी नसतो, असं त्याचं स्वरूप आहे, है का नाही? म्हणून त्याचा लय होण्यासाठी ज्ञान हे साधन आहे. त्याचा लय करण्यासाठी आणि त्या ज्ञानानं ध्यान करावं लागतं. त्या ध्यानामध्ये ती माया ही त्या परमात्म्यामध्येच लीन होते, है का नाही? कारण तिची उत्पत्ती कशात आहे? त्याच्या अज्ञानात आहे. आणि त्याचं ज्ञान झालं की, आता ध्यानामध्ये ते जर ज्ञान झालं परमात्म्याचं, माया राहीन का? मग तिची निवृत्ती, तिचा लय कशात मानायचा? त्या अधिष्ठानामध्येच. कारण जे प्रतीतीला येत आहे अध्यस्त पदार्थ, तो त्याच्या अधिष्ठानामध्येच काय होतो? लीन होतो, है का नाही? असा हा ध्यानाचा प्रकार सांगितलाय. मग हे आपणाला मनोमार्गानच करायचा आहे, वृत्तीनच करायचं आहे ना. हा, अंतःकरण वृत्तीनं, मनाचं साह्य घेऊन, बुद्धीचं साह्य घेऊन. मग त्याच्या समोर जायचंय का? ते समोर आणायचंय का? मग नियम तसा करण्यात काय हे? ते जरी आम्ही अनिर्वचनीय एकदम युगपत त्याची उत्पत्ती सांगितली आहे, पण तुम्हाला लय चिंतन करण्यासाठी आम्ही क्रम सांगितलाय. गुरुजी म्हणाले आम्ही काय केलाय? क्रम सांगितलाय. कोणता क्रम सांगितलाय? त्या परमात्म्याच्या प्राप्तीपर्यंत कसं जाता येईल अशा आम्ही पायऱ्या केल्या. आम्ही त्या काय केल्या? पायऱ्या केल्या. आणि त्या कशासाठी केल्या? त्याला उतरण्यासाठी, चढण्यासाठी केल्या, है का नाही? मग तुम्हाला त्या पायऱ्यानं चढत जाता यावं आणि परमात्म्याची गाठ घेता यावी, तत्स्वरूप होता यावं, म्हणून आम्ही हा उपाय केला आहे. याला सोपान म्हणते. हे सोपान केलंय आम्ही. म्हणून आमचा दुसरा तिसरा कोणता हेतू नाही. याचं वर्णन 5व्या तरंगामध्ये विशेष प्रकारानं केलेलं आहे. मग चाललेला विषय काय होता? की जागृत पदार्थाचा आपणामध्ये कार्यकारण भाव नाही. जागृत पदार्थामध्ये आपण त्या पदार्थामध्ये कार्यकारण भाव नाही. ते पदार्थ कोण्या कारणापासून उत्पन्न झालेले नाही, ते युगपतच उत्पन्न झालेले आहे आणि ते अनिर्वचनीय आहे, है का नाही? म्हणून त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव हा घडत नाही. सर्व पदार्थ साक्षात अविद्येचे कार्य आहेत. सगळे पदार्थ कसे आहेत? अविद्येचेच कार्य आहेत. मग कारण तरी अविद्या होईल की हो? कारण तरी अविद्या होईल की, पण ती एकटी कारण होत नाही ना. तिथं चैतन्याचा विवर्तही आहे, है का नाही? म्हणून ते अविद्येचे कार्य आहे. सुक्ती रजत किंवा स्वप्नाप्रमाणे. सुक्ती रजत म्हणजे शिंपलं आणि चांदी. चांदीची प्रतीती केव्हा आहे?
शिंपल्याच्या अज्ञानात, है का नाही? शिंपल्याचं अज्ञान झालं की चांदीची प्रतीती. आता प्रतीती येण्याला कारण काय आहे? शिंपल्याचं अज्ञान, आहे का नाही? मग शिंपल्याचं अज्ञान हे रजताला म्हणजे चांदीला उत्पत्तीला कारण आहे. मग अज्ञानच कारण आहे का नाही? शिंपल्याचं अज्ञानच कारण आहे ना. मग अज्ञानच कारण आहे का नाही चांदीला, सर्पाच्या उत्पत्तीला, आहे का नाही? दोरीचं, दोरी कारण आहे का दोरीचं अज्ञान? हा, आहे का नाही? मग ते अज्ञान जड आहे आणि दोरी ही कशी आहे? जडच आहे. मग ते अज्ञान कोणाच्या आश्रित राहतं? जडाच्या आश्रित राहतं का? जडाला आश्रय देण्यासाठी, त्या जडाला एखाद्या पदार्थाला आश्रय देण्यासाठी त्याच्याजवळ काही सत्ता आहे का? मग आश्रय देण्यासाठी काहीतरी सत्ता असावी लागते का नाही? मग ती सत्ता कशी असावी लागते? सत्ता असावी लागते, है का नाही? प्रातिभाषिक सत्ता चालते का? मग रज्जू कोण्या सत्तेतली आहे? प्रातिभाषिक सत्तेतली. मग प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ दुसऱ्या पदार्थाला अधिष्ठान होतो का? त्याच्यापासून दुसरं काही निर्माण होतंय का? घटापासून घट होतो का? कुंभारापासूनच घट होतो. म्हणजे चेतन लागतो का नाही? अधिष्ठान. मग तसं त्या अज्ञानाला अधिष्ठान दोरी मानायचं का त्या रज्जुपहित असणाऱ्या चैतन्याच्या आश्रित अज्ञान मानायचं, है का नाही? चैतन्याच्या आश्रित अविद्या, अज्ञान हेच मानावं लागेल का नाही? मग त्या अज्ञानाच्या कारणानं सर्पाची उत्पत्ती, है का नाही? त्याला कारण काय आहे? हा, चैतन्याच्या आश्रित असणार अज्ञान. कोण्या चैतन्याच्या? रज्जुपहित, रज्जुपहित चैतन्याच्या आश्रित असणारा अज्ञान. मग त्या अज्ञानाला आश्रय दोरीनं दिलेला नाही. मग त्या रज्जुपहित असणार जे चैतन्य का त्यानं द्याला आहे का नाही? मग त्याचं ज्ञान झाल्याशिवाय, त्या चैतन्याचं ज्ञान झाल्याशिवाय अज्ञान निवृत्ती होईल का? मग अज्ञान निवृत्ती नाही झाली तर सर्पाची निवृत्ती होईल का? मग कुणाचं ज्ञान व्हावं लागतंय? दोरीचं ज्ञान व्हावं लागतंय का दोरीच्या अज्ञानाचं ज्ञान व्हावं लागतंय का चैतन्याचं ज्ञान व्हावं लागतंय? सर्पाच्या निवृत्तीसाठी कशाचा ज्ञान लागतंय? अधिष्ठानाचं लागतंय, हे आपल्याला माहित आहे का नाही? मग अधिष्ठान कोण ठरलंय? त्या सर्पाला अधिष्ठान कोण आहे आणि उपादान कोण आहे? चैतन्याच्या आश्रित असणार अज्ञान हे उपादान कारण आहे. हा, उपादान कारण अज्ञान, है का नाही? आणि मग ते अज्ञान कशाचं अज्ञान आहे? हा, का दोरीचं? कारण प्रकाशन करणार कोण आहे? दोरी प्रकाशन करणार आहे का अज्ञान प्रकाशन करणार आहे का चैतन्य प्रकाशन करणार आहे? प्रकाशन, वस्तूचं प्रकाशन कोण करतंय? चैतन्यच करत. आता हे जगताचं प्रकाशन कोण करायले? जगत हाय कोण म्हणायले? माणसंच म्हणायलेत ना.
आणि ही माणसं कोण आहेत? चैतन्यच येतो. जरी माहित नसलं आम्ही चैतन्य येतं तरी पण ते चैतन्यच आहेत ना. आणि मग कोण जगत आहे म्हणायलंय? आहे का नाही? ते चैतन्यच म्हणायले जगत आहे. म्हणजे प्रकाशन कोणाकडून व्हायले? चैतन्याकडूनच व्हायले, आहे का नाही? पण त्या भ्रांतीमध्ये उत्पन्न होणाऱ्या पदार्थाचं उपादान कारण काय मानायचं? रज्जू मानायची का? मग रज्जू मानायची असेल तर आणखी आपल्याला पहिल्या तरंगापासून यावं लागेल. अजून पहिल्या तरंगापासून वापस यावं लागेल इकडंच, आहे का नाही? कारण रज्जू अधिष्ठान नाही म्हणून सांगितलंय. रज्जू अधिष्ठान नाही. का नाही? कारण ती जड आहे आणि जड जडाला अधिष्ठान होत नाही हा नियम आहे. जड जडाला अधिष्ठान होत नाही. मग जर जड जडाला अधिष्ठान होत नाही तर मग जडाला अधिष्ठान काय असतंय? चेतन असतंय, है का नाही? मग त्या अधिष्ठानानं तो पदार्थ उत्पत्तीला येतो, है का नाही? प्रतीती येते. पण तितक्यावरच जमतंय का? मग ती प्रतीती तो पदार्थ उत्पन्न व्हायला ते चेतन कारण आहे का? हा, त्या चेतनाचं अज्ञानात पदार्थाची उत्पत्ती, है का नाही? आणि चेतनाच्या ज्ञानात पदार्थाची निवृत्ती. चेतनाच्या अज्ञानात त्याची उत्पत्ती आणि ज्ञानात हो. आता किती सोपं झालं आता हे. चेतनाच्या अज्ञानात उत्पत्ती आणि चेतनाच्या ज्ञानात, है का नाही? आत्म्याच्या अज्ञानात जगताची प्रतीती, आत्म्याच्या ज्ञानात जगताची निवृत्ती, है का नाही? मग आत्म्याच्या ज्ञानात जगताची निवृत्ती झाली तर ती कशात झाली? है का नाही? कारण कशामुळं जगत प्रतीती येऊ लागली? त्याच्या अज्ञानामुळं. मग आता काय झालं? त्याचं ज्ञान झालं, है का नाही? मग तिथं अज्ञान राहिलं का? मग ते अज्ञान कुठे गेलं? ते नव्हतंच. ते अनिर्वचनीय मिथ्या आहे ते अज्ञान. ते अज्ञान कसं आहे? आणि त्याचा परिणाम म्हणून जो काही उत्पत्तीचा आहे, आता तो कशामुळे उत्पन्न झालाय सर्प? त्याला कारण उपादान कोण आहे? उत्पन्न करणार ते अज्ञानच आहे ना, है का नाही? मग ते अज्ञान उपादान कारण आहे, हा? आणि त्या पदार्थाचं ज्ञान कोणाला व्हालंय? चैतन्याला व्हालंय, है का नाही? मग ते चैतन्याला तिथं काही परिणाम होऊ द्या, कशाचाही परिणाम होऊ द्या, तिथं ते चैतन्य काय करतंय? ज्ञान करून देतंय. हा, प्रकाश कसा आहे? प्रकाशाचं स्वरूप तुम्हाला सर्प दिसला तरी तो प्रकाश दाखवितय. सोनं असलं तरीही दाखवितय. शाहू असला तरी दाखवितय. चोर असला तरी प्रकाशाचं काय? मग त्या चैतन्याचा स्वभाव कसा आहे? मग तुम्हाला त्या उपादानानं, ते उपादान कारण जे अज्ञान आहे, त्या अज्ञानानं, त्या अविद्यानं पदार्थ कोणताही त्या ठिकाणी उत्पन्न करू द्या, त्याचं प्रकाशन साक्षीला करणंच आहे, है का नाही? कोणतं चैतन्य त्या ठिकाणी प्रकाशन करताय? त्या चैतन्याचं नाव काय येणार मग? हा, जेथे अंतःकरण स्थित असणार जे चैतन्य आहे, वृत्त्युपहित जे चैतन्य आहे, ते साक्षी चैतन्य, तेच चैतन्य काय करतंय? त्या ज्ञानाचं प्रकाशन करतंय, त्या वस्तूचं प्रकाशन करतंय, है का नाही? मग जर त्याच्यामध्ये, त्या ज्ञानामध्ये सत्य ज्ञान जर होत नसेल, विपरीत ज्ञान होत असेल,
दोरीच्या ठिकाणी जर दोरी दिसत नसेल आणि सर्प जर दिसत असेल तर तिथं भ्रांती व्हायली. तिथं काय झाली? भ्रांती रूप सर्पाची उत्पत्ती झाली, है का नाही? अज्ञानाच्या अविद्येच्या परिणामानं तिथं काय झाला? अविद्याचा परिणाम झाला, है का नाही? मग तो अविद्याचा परिणाम का झाला? मुळात हेच आहे ना, हो. अविद्याचा परिणाम का झाला? परिणाम व्हायला नाही पाहिजे. मग तिथं त्या परिणाम होण्यासाठी जी सामुग्री लागती, परिणामाची सामुग्री, मंद अंधकार, नेत्र दोष, आणि सजातीय वस्तू. सजातीय म्हणजे दोरी लांब असती, सर्प बी लांब असते, है का नाही? मग ही जी सामुग्री आहे का तिथं ती सामुग्री लागणारच ना. मग ती सामुग्री वेळेसच भ्रम होतो का नाही? आणि ती सामुग्री नसेल तर भ्रम होत नाही, है का नाही? म्हणून दोषजन्य सामुग्री, ती सामुग्री कशी म्हणावं लागेल? मग दोषजन्य सामुग्री जर त्या ठिकाणी उपलब्ध असेल तर तिथे भ्रम होतो. मग तशी प्रमात्याच्या ठिकाणी दोषजन्य सामुग्री जर असेल तर त्याला भ्रम, जीवाला. प्रमाता म्हणजे जीव. आणि जर अंतःकरणाच्या ठिकाणी मल दोष, हे जर दोष असतील, अंतःकरण मलिन असेल, तर त्या दोषानं सत्य ज्ञान होईल का? जर प्रकाश स्वच्छ असला असता, तिथं नेत्र जर चांगले असले असते तर त्या ठिकाणी सर्प दिसला असता का? दोरी स्पष्ट दिसली असती का नाही, है का नाही? तसं अंतःकरण जर दोषानं युक्त नसेल तर हे जगत जगत म्हणून दिसल का? मग काय दिसल, है का नाही? वास्तविक काय आहे? हे ब्रह्मच आहे. वास्तविक सर्प नाहीच, दोरीच आहे, है का नाही? हा दृष्टांत झाला. आता इकडे सिद्धांतामध्ये आल्यावर जगत नाहीच, हे काय आहे? मग ब्रह्मच आहे. कारण हे कशावर भासायलंय, है का नाही? हे ब्रह्मावरच भासायलंय का नाही? मग ज्याच्यावर जे भासायलंय ते अधिष्ठान रूपच असतं. या नियमानं जे भासमान पदार्थ आहेत का ते सर्व कसे आहेत? मग अनिर्वचनीय मिथ्य आहेत. त्याला सत्यता मानता येईल का? आणि त्याला जो जाणायलाय तो कसा आहे? तो साक्षी आहे, है का नाही? मग त्या साक्षीकडून प्रकाशन जर भ्रांतिरूप होत असेल तर तो बद्ध, आणि जर त्या साक्षीकडून प्रकाशन सत्य होत असेल तर तो मुक्त. जगताला जर कोणी मिथ्या मानित असेल तर तो जीवनमुक्त. आणि जगताला हे सत्य जगत आहे, आकाशादी प्रपंचापासून याची उत्पत्ती झाली, असं जर कोणी मानित असेल मग त्याला बद्ध जीव, नाही तर काय म्हणावं? कारण तो भ्रांतीनं प्रकाशन करायला. तो साक्षीच आहे, तो करणाराही साक्षीच आहे, पण त्या साक्षीला योग्य असणारी सामुग्री नाही. साक्षीजवळ योग्य सामुग्री नाही, है का नाही? मग आपल्याला योग्य सामुग्री, अयोग्य असणारी ती काढून टाकावी लागेल, आणि योग्य सामुग्री आपल्याला. मग अयोग्य सामुग्री काय आहे? अंतःकरण मलिन, है का नाही? त्याच्यामध्ये विक्षेप, त्याच्यामध्ये आवरण, त्याच्यामध्ये अज्ञान, हे जे दोषजन्य तत्व आहेत त्याच्यात, त्या तत्वाची निवृत्ती करावी लागेल. मग ती निवृत्ती कशाने होते? परोक्ष ज्ञानाने एक होते आणि अपरोक्ष ज्ञानाने एक होते, है का ना? परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान हे त्याचं साधन आहे, है का? निवृत्तीचं. म्हणून परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान करून घ्यावं लागतं. म्हणून, है का नाही?
आपल्याला जर परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याला उपाय काय आहेत? अज्ञान निवृत्तीला उपाय काय आहे? आपण ते उपाय कशासाठी करायलो? अज्ञान आवरण आणि विक्षेप निवृत्तीसाठी उपाय. शास्त्र वेद म्हणतंय की परोक्ष अपरोक्ष ज्ञान आहे का नाही? मग परोक्ष अपरोक्ष ज्ञान हे आत्मज्ञानाचं साधन आहे का अज्ञान आवरण विक्षेपाचं निवृत्तीचं साधन आहे? होय. ह्या बारकाया आपल्याला काय करायचंय? मुक्त व्हायचंय है का नाही? मुक्त कामून नाहीत? अविद्या हे अज्ञान मल आणि विक्षेप हे अंतःकरणामध्ये काय झाले तर साठवल्या गेले तर है का नाही? आपण त्याची आसक्ती केली आहे. मग आता जे परमात्म्याचं ज्ञान होतं ते गेलं, त्याच्यामुळं त्याच्या आवरण आलं आहे का नाही? नुसतं आवरण आलंय का? विक्षेप म्हणजे काहीतरी वेगळंच दिसायलंय पण त्याला है का नाही? आवरण येऊन वेगळं दिसायलंय है का नाही? मग म्हणजे दोरी दोरी म्हणून दिसाना आवरण आलंय आणि सर्प दिसायला है का नाही? मग आपल्याला आता परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचंय का हे आवरण विक्षेपाची निवृत्ती करायची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती करायची. अज्ञानाची निवृत्ती झाल्याशिवाय परमात्म्याचं ज्ञान होईल का? हा? मग अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान आहे. ते परोक्ष अपरोक्ष जे ज्ञान आहेत का ते परमात्म्याच्या प्राप्तीचे साधन नाहीत. हा, अज्ञान निवृत्तीचे साधन आहेत ते. मग परमात्म्याच्या प्राप्तीचे साधन काय आहेत? त्याला कोणतंच साधन नाही. कोणत्याच साधनानं त्याचं ज्ञान होत नाही. सगळे प्रमाण महागारी आलेली म्हणून सांगितले तुम्हाला. म्हणून त्याचं ज्ञान करून घ्यायचंच नाही. मग कोणाला वाटत बाबा हे तर अज्ञान निवृत्तीचे साधन आहेत, परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान, मग परमात्म्याच्या प्राप्तीचं काय साधन असं ना बा? हा, अहो शेवाळ काढल्यावर पाणी बघायला काय साधन लागतं का? पण पाणी प्राप्तच आहे तिथं है का? ढग आलेला सूर्यावर ढग आलेला जर तो बाजूला सारला की पुन्हा सूर्य पाहायला काही साधन लागतंय का? तस ही जी आपली झालेली कल्पना अज्ञान हे निवृत्त केल्याशिवाय आपणाला जसं आहे तसं ज्ञान होणार नाही. आणि ते ज्ञान होण्यासाठी जगत मिथ्यात्व निश्चय हाच एक उपाय आहे. जगत मिथ्यात्व निश्चय. कारण आपल्याला दोषजन्य सामुग्री जगत सत्यत्व म्हणून जमा झालेली आपल्याकडे. जगत सत्य म्हणून मानलंय आपण. म्हणून जगत मिथ्या त्याच्या विरोधात असणार साधन घ्यावं लागेल है का नाही? म्हणून जगत मिथ्यात्वाचा निश्चय करावा लागेल. मग जगत मिथ्या करायचं आहे तर कसं करता येईल? तर त्या जगताच्या उत्पत्तीचा मागोवा घ्यावा. कसं उत्पन्न झालं आहे है का नाही? म्हणून ते अनिर्वचनीय कसं मिथ्या झालेला आहे असं ज्ञानानं कळालं की त्याचा निश्चय करायचा. मग खरंच आहे गडे, हे असंच आहे, असंच आहे ना, असा निश्चय करायला ना काय झालं है का नाही? आणि एकदा तसा निश्चय झाल्यावर पुन्हा तो बदलतोय का निश्चय? पुन्हा तो निश्चय बदलत नाही. श्रवण मनन निधी ध्यासन करीत राहिलो तो निश्चय कसा बदलत? जर भांड्यावर ते भांडे करणारानं जर ठसे मारून दिले तो
ठसा कसा जाईल तो? ठश्याचे भांडे ते ठसे निगतीत कथेचे शेवटपर्यंत. आणि मग तसा जगत मिथ्यात्वाचा निश्चय हा ठसा आपल्या चित्तामध्ये बसला, हा, पण ते ठसा ठसा झाला पाहिजे. ते स्टॅम्प तसा, हा, ठसा म्हणजे काय? स्टॅम्प ते इंग्लिश शब्द आहे आणि मराठी शब्द ठसा. हा, तरले तरले म्हणजे कधी? हा, भूतकाळ. तर ती वर्तमान काळ आहे का नाही? तर ती मग भूतकाळात तरलेत आणि भविष्य काळातही तरणार आहेत आणि आता वर्तमान काळातही तरायलेत. हा भरवसा कशाचा भरवसा? हा भरवसा तरले तरती हा काय करायचा आहे? भरवसा करायचा आहे. भरवसा म्हणजे काय? बाहेरवासा कायला म्हणतात? हा, बाहेरवासा त्याचा परिणाम होणं, काहीतरी विपरीत परिणाम होणं, त्याला काय म्हणतात? बाहेरवासा आहे का नाही? मग जो भरवासा करायचा असतो का, अनाठाई करणं, त्याला म्हणायचं बाहेरला वासा. आतला नाही ते, हा, बाहेरचा, ज्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही, ज्याच्यापासून आपल्याला दुःख होतंय, ते आपल्यापासून बाहेर असतंय, ते आपल्यातलं नसतंय. आणि त्याच्या ठिकाणी वसा म्हणजे निश्चय करणं, उगच कल्पना कुठेतरी, त्याला म्हणायचं बाहेर वासा. हा, बाहेर वासा म्हणजे बाहेरला वासा, बाहेरल्याचा निश्चय. आता बाहेरलं कसं आहे? सगळं मिथ्य आहे, मग मिथ्याचा निश्चय करायचा आहे का नाही? मग मिथ्याचा निश्चय का केला नाही का जीवानं? केलाय, मात्र सत्य म्हणून केलाय. बाहेर जे आहे ते सगळं काय आहे? स्वरूपापासून बाहेर जे सगळं आहे, आत्म्याच्या व्यतिरिक्त सगळं मिथ्याच आहे, म्हणजे ते बाहेर आहे. आणि ते बाहेर वसा झालाय जीवाला, त्याला बहिर्वासा म्हणतात. बहिर म्हणजे बाहेरला, आहे का नाही? ते याच्यामध्ये जे ते बहिर्वासा म्हणतात ना, काय म्हणतात त्याला? नाही ना, भरवासा तर ते हे झाला, ठसा झाला. पण ते हे झाला बाहेरवासा म्हणते, बाहेरवासा आहे का नाही? ते संसारात बी म्हणतात ना. मग त्याच्यात त्याला काहीतरी ते मग ते चिपट करतेत, काय करतेत, ववाळून फेकून देतेत, आहे का नाही? मग ते बाहेरवासा, ते बाहेरलं जे असते का, ते महागत आहे. नाही तर नाही दिलंस तर मग मी तुला कष्ट देईन. मग त्याची काय पूर्तता आहे, त्याची काय इच्छा आहे, हे याला माहित आहे. कोणाला? ते विलाज करणाराला. मग ते काय करतय? चिपटे ववाळून, हो, आणि त्याला मला वाटतं तव्याचं काळ बी लावतात काही, त्याला तव्याचं काळ एक लावतात. ते काळ का म्हणून लावतात माहित आहे का? हे झालेलं सगळं अज्ञानातलंय, ते काळ प्रतीक आहे त्याच. ते अज्ञान जावं ते अज्ञान जावं आणि त्याला सुख मिळावं. तर ते बाहेर वसा, ते बाहेर वसा संतांना सांगितलाय, पण ते तसा नाही सांगितला. चिपट ववाळून फेकून द्यायचं हे कर, ते नाही सांगितलं. हे जे बाहेर जे दिसायला आपल्याला, हे सगळा बाहेर वसाच आहे. हे दिसणंच काय? हा, मग हे बाहेर वसा आपल्याला काय करायचं आहे? उतरून टाकायचं आहे. हे
उतरून टाकायचा. आता कसा झालाय ते बाहेर वासा, ते मिथ्या आणि सत्य वाटायले, है का नाही? हे जगत कसं आहे, मिथ्या आहे आणि सत्य वाटायले, हा झालाय बाहेर वासा. मग आता हा कसा काढायचा? ते जसं असेल तसं खरं खरं ज्ञान, सत्य ज्ञान व्हावं ना. मग कोणचं सत्य ज्ञान आहे? जगत मिथ्या हे सत्य ज्ञान आहे का नाही? मग हे सत्य ज्ञान करून घेणं म्हणजेच काय? बाहेर वासा काढणे. कारण ते कुठे बसलेलं होतं? ते ठसा कुठे बसलेला होता? आत चित्तात बसलेला होता. तो काढून टाकणं म्हणजे याला म्हणायचं बाहेर वासा निघाला. बाहेर वासा निघाला की मुक्त झाला, तो बरा झाला. चिपटे फेकून दिलं ते बरं झालंच. आणि होतही बी, काय मिळेल की होतही बी म्हणावा. पण हा संतांना असा बाहेर वासा सांगितलाय, आणि हाच सांगितलाय ना ऐकणाऱ्यानं तसा मानलाय. किती विपरीत ज्ञान आहे बघा ते. विपरीत ज्ञान काढण्यासाठी जे उपाय सांगितला होता त्याच्यातच विपरीत ज्ञान झाले. हो, म्हणजे काटा मोडाय म्हणून काट्यानं तो काटा काढू लागला, तो त्या जागेवर ते काटा तिथं ते, आता तिथं दोन काटे झाली. मग असे त्या काट्यानं किती काटे काढत गेले तर किती बी काटेच काटे होते ना त्या पायातच. मग तसा काटा निघल का? है का नाही? असे चिपटे किती फेकू फेकू दिले तर ववाळून बाहेर वासा निघन का? पण असा बाहेर वासा झाला हेच कुठे कोणाला कळायले? बाहेर वासाच कळा ना, ते दुसऱ्यालाच बाहेर वासा म्हणायले तर, है का नाही? मग हे जगत मिथ्या आहे, हे याच प्रकाशन कोण करायले? साक्षी करायलाय, है का नाही? आणि उत्पत्ती अविद्या अज्ञान याच्यापासून त्याची उत्पत्ती सांगितली होती. मग सुक्ती रजत किंवा स्वप्नाप्रमाणे अविद्या मृत्यूपहित साक्षीने, अविद्या वृत्ती, वृत्ती कशातून निघाली? अविद्यातून निघाली, अंतकरणातून निघाली. अंतकरण काय आहे? अविद्या. अंतकरण म्हणजेच काय? अविद्याच आहे. मग त्याच्यातून निघणारी जी वृत्ती आहे ते तेच अंतकरण आहे. वृत्ती म्हणजेच अंतकरण, अंतकरण म्हणजेच वृत्ती, है का नाही? आणि त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब, साक्षी. कोणाचं आहे ते? साक्षीचं प्रतिबिंब, है का नाही? मग तो साक्षीच झाला ना, है का नाही? तो साक्षीच झाला ना त्याच्यातला. मग तो साक्षी सर्व पदार्थाचा प्रकाश करतो. ह्या सर्व जगाचं प्रकाशन कोण करायला आहे? त्या अंतकरणोपहित जे चैतन्य आहे किंवा वृत्तीपहित जे चैतन्य आहे त्याला साक्षी म्हणायचं. तेच साक्षी. आता वृत्ती तिथं पदार्थापर्यंत गेल्याशिवाय त्या पदार्थाचं प्रकाशन करतो का? होतंय का? है का नाही? मग त्या वृत्तीद्वारा साक्षी तिथं चाललाय, वृत्तीद्वारा. आणि वृत्तीमध्ये साक्षी असतोच, है का नाही? बगर साक्षीची वृत्ती तिथं गेली तरी काही उपयोग नाही तिचा. ते डोळे त्याच्याकडे बघत असते ना, पण ते दिसत नाही. साक्षी जर नसेल त्याच्यात तर, साक्षी जर कुंकड दुसरीकडेच असेल, साक्षी दुसऱ्या विषयामध्ये जर रममान असेल तर तो पदार्थ दिसत नाही. माग उदाहरण सांगितलं होतं, त्याच्या बायकोचा भाव आला होता आणि दाजी पानं खेळू लागली. बायकोचा भाव आलता आणि दाजी पानं खेळू लागले. मग त्या बायकोच्या भावानं दाजीला राम राम घातला, दाजीनं राम राम घातला, आणि पुन्हा 1 घंटा डाव चालला. मग त्या भावाला वाटलं, बायकोच्या भावाला वाटलं
एवढा डाव झाल्यावर दाजी उठते ना, मग ते डाव मोडला आणि मग दाजीनं त्याला चला म्हणले घरला. दाजी चला घरला. दाजी म्हणले केव्हा आलात तुम्ही आणि राम राम कोणाला घातला होता मग? हा? तो साक्षी पानातच होता त्या. हे का नाही? हा, म्हणून प्रकाशन करणारा कोण आहे? साक्षीचे. वृत्ती करते का प्रकाशन? नाही. पण वृत्ती वाचून साक्षीला प्रकाशनही करता येत नाही, है का नाही? म्हणजे त्याला जाण्या येण्यासाठी वृत्ती लागते, ते घोड लागत आहे. म्हणून सर्व पदार्थ साक्षी भाष्य आहेत असं आम्ही सांगतो. गुरुजी काय म्हणाले? हे सर्व पदार्थ कसे आहेत? साक्षीच्या ज्ञानानं प्रकाशित व्हायलेत, म्हणजे त्याला शास्त्रामध्ये साक्षी भाष्य म्हणतात. हे काय आहे? सगळं साक्षी भाष्य आहे. ज्ञानाकार आणि ज्ञेयाकार. ज्ञानाकार आणि ज्ञेयाकार. ज्ञेयाकार म्हणजे काय? हे जे प्रतीला यायले ते काय आहे? सगळं ज्ञेयाकार आहे का नाही? आणि ज्ञानाकार त्याच जे आपल्याला ज्ञान व्हायले का, त्याला म्हणायचं ज्ञानाकार. ज्ञेय म्हणजे वस्तू, आणि त्या वस्तू कळणे म्हणजे ज्ञान. याला म्हणायचं ज्ञेयाकार आणि ज्ञानाकार. हे अविद्याचा परिणाम. हे काय आहे? मग आता आपल्याला वाटल त्या वस्तूची उत्पत्ती अविद्याचा परिणाम आहे, पण त्या वस्तूच्या ज्ञानालाही अविद्याचाच परिणाम मानायचं का नाही? हे जे ज्ञान व्हायला आपणाला परिणाम झाल्याशीच व्हायलंय का बगर परिणामाचं व्हायलंय? हा, आपण जीवदशाला परिणामामुळे चालूत ना. दोषजन्य परिणाम घडले. हा, कोणते? पाप पुण्य हे काय येत? दोष आहेत, है का नाही? मग पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, है का नाही? पाप दोष आहे, पुण्य हा, पुण्य सुद्धा काय आहे? दोषच आहे. तस वस्तू उत्पन्न होणे याला दोषच कारण आहे, आणि त्या वस्तूचं ज्ञान होण्यालाही कारण दोषच आहे, है का नाही? उत्पत्तीला कारण अज्ञान अविद्या आहेत, त्याचा परिणाम म्हणजे वस्तूची उत्पत्ती. आणि त्या वस्तूच्या ज्ञानाला कारण अंतःकरणच आहे ना. अंतःकरण वाचून ज्ञान होतंय का? हा, अंतःकरण वाचून साक्षीच होत नाही तयार, जन्मालाच येत नाही साक्षी. साक्षी कशामुळे झालाय? साक्षी कोण आहे? ब्रह्मरूप आहे. हा, मग ते ब्रह्म साक्षी झाले, याला कारण काय? है का नाही? म्हणजे बुद्धी. अंतःकरण म्हणजे बुद्धी, है का नाही? मग त्या बुद्धीमध्ये त्या साक्षीचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव. हा, मग जीव होण्याला कारण कोण आहे? बुद्धीच. जीव होण्याला कारण बुद्धीच, आणि साक्षी होण्यालाही कारण, म्हणजे दोन्हीलाही कारण बुद्धी आहे बघ. कारण साक्षी तर मुक्त आहे, पण त्याला साक्षीत्व काय आले? त्या ब्रह्माला त्याच प्रतिबिंब पडले ना त्याच्यात. हा, मग त्याच प्रतिबिंब पडल्यामुळं ते त्याला कारण व्हाले. कोणाला? त्या जीवाला. त्या जीवाला कारण. जीवाचं कारण कोण आहे? अधिष्ठान. जीवाचं अधिष्ठान साक्षीच आहे ना. हा, अहो जीवच साक्षी ना, जीवच साक्षी. पण ते बुद्धी त्याला उपाधी लागल्यामुळं, वेस्टर्न बुद्धीमुळं जीव आहे, बुद्धिस्त असल्यामुळं, है का नाही? आणि ते जीव हे जे प्रतिबिंब आहे ते साक्षीचं आहे, है का नाही? म्हणून बुद्धीमुळंच साक्षी आणि बुद्धीमुळंच, हा, म्हणून बुद्धीच त्याला कारण आहेत दोन्हीलाही. मग हे कुणाचं साक्षी भाष्य? हे पदार्थाचं ज्ञान व्हायले ते साक्षीच ज्ञान आहे, साक्षीला ज्ञान व्हायले.
म्हणजे जीवाला ज्ञान व्हाले. जीवन साक्षी हे एकच आहेत, आहे का नाही? आणि त्या दोन्हीला उपाधी बुद्धी आहे का? म्हणून एकाच कालात ज्ञानाकार आणि ज्ञेयाकार अविद्येचे परिणाम. ज्ञानाकार हाही परिणाम अविद्येचाच आहे आणि ज्ञेयाकार परिणाम ही हा ज्ञानाकार परिणाम ही. कारण आपण जे या ज्ञानाला प्राप्त झालो, आता आपल्याला जे ज्ञान व्हायले तर हे कशामुळे ज्ञान व्हायले तर अंतःकरणामुळं, इंद्रियामुळं, आहे का नाही? आपण अंतःकरणाला इंद्रियाला जर आलोच नसतो, समजा संघ याचा केलाच नसता, ज्ञान झाला असतं का? मग आपल्याला याच्यामुळेच व्हायले का नाही ज्ञान? म्हणजे वृत्तीमुळे ज्ञान व्हायले का नाही? ज्ञान कशामुळे व्हायलंय? म्हणजे चैतन्य कशावर बसून चाललंय, आहे का नाही? म्हणून हे वृत्ती ज्ञान म्हणावं लागल. हे कोणचं ज्ञान आहे? मग वृत्तीच्या साह्यानं झालेलं ज्ञान, आहे का नाही? मग ही वृत्तीमध्ये जर आपण, वृत्तीमध्ये जर चैतन्य ते जर उपाधिवान जर नसतं तर जन्माला, त्या चैतन्याला जन्माला कोण घालायले? ती वृत्ती, आहे का नाही? ज्ञानाला जन्माला कोण घालायले? ती वृत्ती तिथं घेऊन चालली त्याला. चैतन्य चाललंय का तिथं? है का नाही? मग हे विशेष चैतन्य जे आहे का अंतःकरणामध्ये जे विशेष झालंय ते अंतःकरणामुळेच झालंय, वृत्तीमुळेच झालंय विशेष. आणि ते विशेष चैतन्य ती वृत्तीमुळे तिथं चाललंय, है का नाही? आणि तिथं गेल्यामुळे ते चैतन्य ज्ञान करून द्यालंय, ज्ञान करून घ्यालंय, है का नाही? मग तो ज्ञानाकार जो परिणाम व्हालाय, सामान्य जे काही ब्रह्म आहे त्या सामान्याचा ब्रह्माचा विशेषमध्ये काय झाला? परिणाम झाला. ते विशेष स्वरूपाला आलं. कशामुळे आलं? अंतःकरण वृत्तीमुळे आलं, आहे का नाही? आणि ती वृत्ती त्या विषयापर्यंत त्याला घेऊन चालली, त्याचं ज्ञान करून घ्यायचं. मग हाही परिणामच आहे का नाही? मग ज्ञानाचा तरी परिणामच आहे आणि त्या वस्तूचाही, ज्याचं ज्ञान व्हालंय त्याचा बी. मग हे परिणाम आहेत. ह्या जगात जे जे जन्मलेत का याच्यावर परिणाम झालेला आहे. जन्माला येतात म्हणजेच हे परिणामी येत. परिणाम झाल्याशी हो, येड परिणाम झाल्याशी होत नाही. तसं जन्माला, संसाराला जे येतात ते परिणाम झालेले असतात. हे कशाचा? संसाराचा परिणाम झालाय. काय परिणाम झालाय? बाहेर वाशाचा, बाहेर विषय हे ते सत्य वाटायले तेच भोग वाटायले, तर हे परिणाम आहे. हे याच्यातला परमार्थातला हा बाहेरवासा आहे का नाही? आणि हा बाहेरवासा काढण्यासाठी हे जाणून घ्यावा लागतंय की हे जे परिणाम आहे का, हे ज्ञानाचा एक परिणाम आहे आणि विषयाचा एक परिणाम आहे. हे दोन्ही भी अविद्येचे परिणाम आहेत, अज्ञानाचेच परिणाम आहेत. हे ज्ञानाचे नाहीत. ज्ञानात परिणाम होत नाही ना. ज्ञानात परिणामच होत नाही. कोण्या ज्ञानात? स्वरूप ज्ञानात. वृत्ती ज्ञानामध्ये हे दोन ज्ञान आहेत. हे आपल्याला पृथ्वी तलावर या जगतामध्ये जे जे म्हणून ज्ञान व्हायलेत ना, हे कोणचे ज्ञान आहेत? वृत्ती ज्ञान आहेत. आता मी ब्रह्मरूप आहे असं हे ज्ञान मी वृत्ती ज्ञानच आहे असं म्हणणं ही, आहे का नाही? आणि स्वरूप ज्ञान, मग ब्रह्म असताना मी ब्रह्म आहे अशी स्फूर्ती, असा परिणाम का व्हायला? हे परिणामच आहे ना. मी ब्रह्म आहे हे म्हणणं, हे ज्ञान होणं परिणामच आहे ना. मग हा परिणाम वाचून ज्ञान व्हायला पाहिजे. मग परिणामातलं ज्ञान म्हणलं की वृत्तीचं ज्ञान, अंतःकरणाचं ज्ञान झालं ते, आहे का नाही? मग ते मिथ्या ज्ञान झालं, ते सत्य ज्ञान नाही, आहे का नाही? मग हे आपल्याला जगताचं ज्ञान व्हायले, हे का खरं ज्ञान आहे का हे? आणि हे खऱ्याला व्हायले का ज्ञान? खरं व्हायलंय का आणि खऱ्याला व्हायलंय का? हे जे पाहिलंय का हे बी खरं नाही आणि जे पाहिलंय का
ते बी खरं नाही, जे दिसायले ते बी खरं नाही आणि पाहणारा बी खरं नाही. स्वप्नातला पाहणारा खरा नाही आणि स्वप्नातलं दिसणार बी. आणि इथं तसं नाही तर कसं आहे मग? आपल्याला वाटायला मी परमार्थ करायलो, मी परमार्थ करायलो, हे खरं नाही, हे खरं नाही, ही भ्रांती आहे. मी परमार्थ करायलो हे वाटणं पुढे विषय येणारच आहे तो. अविद्येचे परिणाम एकाच कालात उत्पन्न होतात. आता हे जे परिणाम होतात का कोणचे दोन, एक ज्ञेयकार परिणाम एक ज्ञानाकार परिणाम, हे एकाच काली उत्पन्न होतात. याला कालाचा थोडाही माग पुढं, सर्प दिसणं आणि त्याचं ज्ञान होणं संगच आहे, है का नाही? म्हणून त्याला युगपत म्हणतात. दोन्ही परिणाम युगपत उत्पन्न होतात आणि एकाच काली त्याचा नाश होतो. त्याची निवृत्ती ही होताना जसे जन्मले तसे मरणार. यावरून असे सिद्ध होते की जेव्हा पदार्थाची प्रतीती होते, जेव्हा पदार्थाची हे जे दिसायलेले पदार्थ जेव्हा होतात का दिसतात का, तेव्हाच त्या प्रतीतीचा पदार्थ उत्पन्न होतो. जेव्हा आपण पाहतो का ते तवाच निर्माण झालाय. त्याच्या अगोदर म्हणजे एखादा म्हणतो माझ्या बायकोनं तर मगच भाजी करून ठेवली होती, स्वयंपाक करून ठेवला होता आणि मला म्हणजे खाऊन जा, मग ते तर आधीच येत ना. नाही नाही, त्यावेळेस ते सांगितलं ना तुझ्या बायकोनं, त्यावेळेस ते सांगणं उत्पन्न झालं, ते तुला सांगणं उत्पन्न झालं. आणि ज्या वेळेस तू तिथे गेलास का, जेव्हा दिसला का ते स्वयंपाक, तेव्हा तो स्वयंपाक उत्पन्न झाला. हा, कारण स्वप्नात असंच आहे का नाही? स्वप्नात बायको म्हणती तसं. हा, पण स्वप्नात ती चूल बी तवाच उत्पन्न झाली, अग्नी तिथं, ते सगळं एकदाच आहे. पण तिथं आपल्याला तसा माग पुढी झाल्यावर वाटतंय का नाही? पदार्थाच्या अज्ञान कालात, पदार्थाच्या अज्ञान कालात तो पदार्थच नाही. पदार्थाचं ज्ञान नसेल तर तो पदार्थच नाही, तो पदार्थ नसतोच, तो पदार्थ नसतोच. यासच शास्त्रात दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. याला शास्त्रामध्ये काय म्हणायचं? दृष्टी सृष्टीवाद. आणि हा दृष्टी सृष्टीवाद चांगला कळावा म्हणून कालच घेतलं. पण काल कळण्यापेक्षा आज जास्त कळालं असं ना, अशी मी अपेक्षा करतो, है का नाही? म्हणून दृष्टी म्हणजे वृत्ती ज्ञान. आता दृष्टी म्हणजे डोळ्यातून जे आपण पाहतो त्याला दृष्टी म्हणतात, पण हे गौण अर्थानं म्हणतात. पण मुख्य अर्थानं त्या डोळ्यामार्फत जाणारा जो प्रकाश आहे त्याला वृत्ती म्हणतात. आणि त्या वृत्तीनं होणारं जे ज्ञान आहे, त्या वृत्तीनं होणारं जे ज्ञान आहे त्याला वृत्ती ज्ञान म्हणतात. त्याला वृत्ती ज्ञान म्हणतात. म्हणजे दृष्टी म्हणजे काय? मग वृत्ती ज्ञान असं धरायचं. दृष्टी म्हणजेच वृत्ती ज्ञान, त्या वृत्ती ज्ञानाला दृष्टी म्हणते येत, आहे का ना? जे ज्या काली असते, जे ज्या काली असते त्याच काली ते उत्पन्न होते. ज्या काली जे असते त्याच काली ते उत्पन्न होते. ज्या काली सर्प दिसला त्याच काली सर्पाची उत्पत्ती. आपण दोरीपाशी गेलोच नाहीत तर सर्प उत्पत्ती नाही, तिथं गेलोच नाहीत. तिथं दोरीचं अज्ञान, दोरीच ज्ञान नव्हती ना, आहे का नाही? मग त्या ठिकाणी आपण दोरीपाशी, आपल्याला दोरीच अज्ञान होतं अगोदर, आहे का नाही? आणि मग त्या सर्पाची उत्पत्ती केव्हा झाली? जेव्हा दोरीचं सामान्य ज्ञान झालं. दोरीचं सामान्य ज्ञान झालं तर ते सामान्य ज्ञान आणि विशेष कशाचं?
म्हणजे ते सामान्य ज्ञान विशेषाला होताना त्याला योग्य सामग्री भेटली नाही, है का नाही? म्हणून ते विपरीत ज्ञानाला परिणामाला पावलं. सामान्य ज्ञानच हा. मग सर्पाच्या उत्पत्तीला कारण आणि दोरी दिसण्यालाही कारण, सर्प दिसण्याला बी कारण, दोरी दिसण्यालाही कारण. याला कारण खरं कोणतंय? सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान असल्याशिवाय भ्रमच होत नाही, कारण सामान्यावरच भ्रम होत असतो, विशेषामध्ये भ्रम होत नाही. कशात भ्रम होतो? आणि ब्रह्म कसा आहे, है का नाही? म्हणून विशेषामध्ये भ्रम नाही, म्हणून त्या ब्रह्माचं विशेष ज्ञान करून घ्यायचंय, झालेला भ्रम निघून जातंय. भ्रम कशानं झालाय? सामान्य ज्ञान झाल्यामुळं, है का नाही? आता आपण विशेष स्वरूपाला येऊन बी सामान्य ज्ञान आहे ना आपलं, आपल्याला विशेष स्वरूपाला येऊन सुद्धा सामान्य ज्ञान आहे, विशेष ज्ञान कुठे? मग आपण सच्चिदानंद ब्रह्मरूप आहोत हे विशेष ज्ञान करून घ्यावं लागेल, है का नाही? मग त्या विशेष ज्ञानानं काय होईल? आपल्या स्वरूपाची प्राप्ती होईल का? नाही. ते अज्ञान, हे विपरीत झालेला अज्ञान निघून जाईल आणि आपण जसे तसे आपल्याला कळत. मग ते विशेष ज्ञान कोणाच्या विरोधात आहे? ज्ञानाच्या विरोधात आहे का अज्ञानाच्या? त्या अज्ञानाच्या विरोधात आहे, भ्रमाच्या विरोधात आहे. ते भ्रम म्हणजेच अज्ञानाचं आहे. काय लेकरू, त्याचा परिणाम अज्ञानाचाच परिणाम आहे ते. मग तोच परिणाम आपल्याला, तोच बाहेरवासा झालेला काढायचा. कशानं? विशेष ज्ञानानं. म्हणून अपरोक्ष ज्ञान हे विशेष ज्ञान आहे. अपरोक्ष ज्ञान काय? विशेष ज्ञान आहे. म्हणून विशेष ज्ञानानं आपल्याला जे झालेलं अज्ञान आहे, कशाचं? स्वरूपाचं, त्या अज्ञान निवृत्ती झाली त्या ज्ञानानं की ते निघून जाते आणि आपण उरलेलं आपण आपलं स्वरूप आहे. जे उरत ते आपलं, आपण आपलं म्हणजे आपणच. याला शास्त्रात दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. दृष्टी म्हणजे वृत्ती ज्ञान, जे ज्या काली असते त्याच काली सृष्टी म्हणजे पदार्थ असतो, असा दृष्टी सृष्टी शब्दाचा विवक्षित अर्थ आहे. याला दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. दृष्टी सृष्टीवादामध्ये त्यानंतर बघू, कालच्याच जागेवर आलो आपण आज बी तिथंच, आता उद्या तरी इथून पुढे घेऊ. दृष्टी सृष्टीवादामध्ये पदार्थास अज्ञात सत्ता नाही. दृष्टी सृष्टीवादात अज्ञात सत्ता मानित नाहीत. जर पाहिलं नाही, दिसलं नाही तर ते नाहीच मानतात. दिसलं तरच आहे असं दृष्टी सृष्टीवादात मानतात. ज्ञात सत्ता आहे, अज्ञात सत्ता नाही. ही हेडिंग आहे. हेडिंग म्हणजे तिथं मोठ्या अक्षरात दिलेलं आहे. इथपर्यंत आपण आलो. याच्या पुढे आपण उद्या कुंडली